नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण सिरीज की जी आन्सर रायटिंग प्रोग्रामची सिरीज आपण YouTubeवर घेत आहोत। बघा, यामध्ये आपण जिओग्राफी विषय आणि वेगवेगळ्या विषयांचे आपण प्रश्न आणि उत्तर पाहतोय कशा स्वरूपामध्ये आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला फेस करायचे त्या अनुषंगाने। आणि आपण पाहतो जिओग्राफीचे म्हणजे भूगोलाचे प्रश्न, यामध्ये पहा वेगवेगळे महत्त्वाचे टॉपिक आणि त्याचे प्रश्न आणि कशा स्वरूपामध्ये आपण उत्तराचा अप्रोच असला पाहिजे आन्सर रायटिंगचा हे आपण पाहतोय। बघा, आजचा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे की ज्यामध्ये आपल्याला कोणता घटक महत्त्वाचा असणार आहे। तर उदाहरणार्थ हवामान बदलाशी निगडीत प्रश्न तुम्हाला विचारला। प्रश्न काय विचारतोय की तुम्हाला ट्रॉपिकल कंट्रीज, ज्यांना आपण उष्णकटिबंधीय देश म्हणतो, या उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल कंट्रीज मधील अन्न सुरक्षेवर हवामान बदलाचे काय परिणाम होतात याची आपल्याला चर्चा करायची। बघा, 150 शब्द 10 गुण, मुद्दाम मी कंसात किती वर्ड्स मध्ये उत्तर लिहायचं आहे आणि किती मार्क्स त्याचे म्हणजे अलॉट केलेले आहेत हे सुद्धा मी तुमच्यासाठी मुद्दाम घेतलं। म्हणजे एकंदरीत काय, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ क्लायमेट चेंज हा आपला एक्झॅक्ट फोकस असणार आहे या प्रश्नाचा। प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल। म्हणजे या ज्या ट्रॉपिकल कंट्रीज आहेत, ओके, या ट्रॉपिकल कंट्रीज उष्णकटिबंधीय देश आहेत, या देशांच्या अन्न सुरक्षेवरती परिणाम लिहायचे आहेत आपल्याला। क्लायमेट चेंज, हवामान बदल, लोकस आणि फोकस झाला एक्झॅक्ट त्याचे अन्न सुरक्षिततेवर काय परिणाम होणार आहेत हा आपला एक्झॅक्ट आपल्या उत्तराचा फोकस असणार आहे। बघा, एकंदरीत या प्रश्नाचा आपला अप्रोच कसा असला पाहिजे। बघा, इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहिता आलं पाहिजे, हवामान बदल। आता हवामान बदलाची डेफिनेशन किंवा ही संकल्पना तुम्हाला लक्षात घेणं अनिवार्य आहे। बघा, हवामान बदलाबद्दल जर तुम्ही पाहिलं तर याचे वेगवेगळे म्हणजे मुद्दे तुम्ही डिस्कस करू शकता। फॉर एक्झाम्पल काय, हवामान बदल म्हणजे जी पाठीमागच्या काही दशकांमध्ये जी होते की टेम्परेचर वाढ जाणवते। ओके, दरवर्षी आपण म्हणतो की या वर्षीचा उन्हाळा पाठीमागच्या उन्हाळ्यापेक्षा गरम आहे, जास्त गरम होतोय। हे कशामुळे होतंय, हे सुद्धा हवामान बदलाचाच एक परिणाम आहे। फॉर एक्झाम्पल, पर्जन्यमानाच्या मध्ये काय म्हणतात विविधता तुम्हाला आढळते। कधी कधी ठराविक मंथमध्ये जास्त पाऊस पडतो, ठराविक मंथमध्ये पाऊस कमीच पडतो। हे सुद्धा हवामान बदलाचं, क्लायमेट चेंजचेच इम्पॅक्ट आहेत। फॉर एक्झाम्पल, सागरी पातळीमध्ये वाढ होते असं म्हणतात, हा सुद्धा हवामान बदलाचाच एक प्रकार आहे। म्हणजे एकंदरीत हवामान बदल काय, हवामान बदल म्हणजे काय किंवा क्लायमेट चेंज म्हणजे काय हा मुद्दा तुम्हाला लक्षात येणं अनिवार्य आहे। आणि आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये थोडक्यात तेच लिहायचं आहे, हवामान बदल म्हणजे काय असं लिहून तुम्ही थोडक्यात आपल्या आन्सरची सुरुवात करायची, जास्त त्याच्यामध्ये लिहित बसायचं नाही। बघा, प्रश्न आपल्याला विचारतोय काय, उष्णकटिबंधीय देश म्हणजे ट्रॉपिकल कंट्रीज आणि त्या कंट्रीज मधील अन्न सुरक्षा, बरोबर का, त्याच्यावर कसा इम्पॅक्ट होतो याचा हे आपला खरं महत्वाचा मुद्दा आहे। आणि 150 शब्दांमध्ये म्हणजे माफक शब्दांमध्ये कमीत कमी शब्द यूज करून आपल्याला जास्तीत जास्त कसं डिलिव्हर करता येईल हे आपल्याला बघायचं असतं। पुढे बघा, आता मुद्दाम हा प्रश्न डिस्कस करताना मी ओव्हरऑल सगळेच हा क्वेश्चन जरी तुम्हाला 15 मार्क्सला जरी विचारला तर कसं आन्सर असलं पाहिजे स्टँडर्ड, त्या अनुषंगाने मी मुद्दे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। बघा, आता याच्यामध्ये तुमचा येतोय मेन बॉडीमध्ये काय लिहिणार, तर तुम्ही हे जे उष्णकटिबंधीय देश आहेत या देशातील अन्न सुरक्षिततेचा आपण काय करतोय मुद्दे डिस्कस करायचे आहेत। त्या अन्न सुरक्षेवरती हवामान बदलाचे कसे परिणाम होतात। तर इथं मी तुम्हाला स्टँडर्ड आन्सर मध्ये त्याचे 2 बायफर्गेशन केले, एक आहे सकारात्मक परिणाम आणि एक नकारात्मक, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट, आपल्याला दोन्ही त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे। बघा, आणि शेवटी आपण काय करणार, हे जे वरती आपण सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम बघितले हवामान बदलाचे, तर त्याच्याबद्दल आपण योग्य निष्कर्ष त्याच्यामध्ये कन्क्लुजन लिहून आपलं उत्तर आपल्याला संपवायचं आहे। बघा, या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडेसे काही घटक आपण अभ्यासणार आहोत हवामान बदलाशी निगडीत या प्रश्नासाठी। बघा, आन्सर लिहिताना जेवढं तुम्ही रिडिंग जास्त ठेवाल, बघा करंट अफेअर्सशी निगडीत असेल किंवा जिओग्राफिकल करंट अफेअर सुद्धा पडत असतात। फॉर एक्झाम्पल, इथं उत्तर लिहिताना मी मुद्दाम सुरुवात काय केली, 2021चा NOAA म्हणजे नॅशनल ओशियानिक अँड ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन इन 2021चा जो आपला वार्षिक अहवाल आहे, या वार्षिक अहवालामध्ये असं नमूद केलंय की जे टेम्परेचर आहे, पर्जन्यमान असेल, पर्जन्यमान आणि हवामानामधील जे पॅटर्न आहेत या पॅटर्नचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासायंती यांनी हे असं नमूद केलंय की 1880 पासून बघा दर 10 वर्षाला, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे बघा, 0.08 डिग्री सेल्सिअस पर डिकेड, ओके, पर डिकेड किंवा 10 इयर्स, दर 10 वर्षाला 0.08 अंश सेल्सिअसनं काय होतंय, टेम्परेचर वाढतंय
हा अहवाल सांगतोय. आणि अशा प्रकारचा जर अहवाल तुमच्या वाचनात आलं, ओके, मुद्दे असे वाचण्यात आले आणि त्याच अनुषंगाने एखादा प्रश्न आला, तर असे मुद्दे यूज करा जेणेकरून तुमचं काय होईल, आन्सर म्हणजे इफेक्टिव्ह होईल. बघा, आता हे एवढं महत्वाचं लिहिल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा सांगण्याची गरज नाही की हवामान बदल म्हणजेच काय आहे. ओके, लक्षात आलं की तापमान कितीने वाढतं, 0.08 अंश सेल्सिअसनं दर 10 वर्षांनी वाढतं. बघा, आणि याचा इम्पॅक्ट काय होतोय, तर अन्न सुरक्षेवरती काय होतोय, तर याचा डीप इम्पॅक्ट पडतोय किंवा गहन परिणाम याचा होतो. हा तुम्ही मुद्दा लक्षात घेणं अनिवार्य आहे. चलो, आता याच्या मेन बॉडीत आपण काय लिहिणार. बघा, आता मगाशीच आपण काय सांगितलं, अप्रोच मध्ये आपण सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट हे दोन्ही डिस्कस करणार. सुरुवातीला बघा निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणते असणार. आता हवामान बदल तर ऑटोमॅटिक येणार आहे. सुरुवातीला आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट बघू, कारण की निगेटिव्ह नकारात्मक परिणाम जास्त असणार आहेत सकारात्मक पेक्षा. नकारात्मक मध्ये कोणते कोणते मुद्दे आहेत बघा, याला पुढे तर आपण डिस्कस करूच, पण मला ओव्हरऑल तुम्हाला सांगायचं होतं की म्हणून मी एकाच पेजवरती किंवा स्लाइडवरती सगळे इम्पॅक्ट घेण्याचा प्रयत्न केला. जसं की बघा, तापमान बदल, हवामान बदलाचा फरक कशाचा होतो, टेम्परेचर चेंज होतं किंवा तापमानामध्ये तफावत होते किंवा टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर बदल म्हणण्यापेक्षा इन्क्रीज इन टेम्परेचर असं सुटसुटीत जरी लिहिले तरी आपण चालू शकतो, जे पहिल्या इंट्रोडक्शनच्या स्लाइडमध्ये आपण घेतलंच. सोबत बघा, पर्जन्यमान पॅटर्न म्हणजे हे प्रेसिपिटेशन पॅटर्न जो आहे तो पॅटर्न सतत चेंज होते. मगाशीच काय म्हटलं मी, हवामान बदल म्हणजे काय, एकेकाळी ऋतू फिक्स होते, बरं का. जून पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पावसाळा होता, तिथून पुढे उन्हाळा असायचा, हिवाळा असायचा, पुन्हा उन्हाळा असायचा. ते चार चार महिन्याचं ऋतूचक्र होतं, बरं का. परंतु आता ते काय होतं, ते चेंज झाले. तेच लिहिले, पर्जन्यमानाच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल हा एक नकारात्मक बदल आहे. सोबत मातीच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, जी सॉइल क्वालिटी आहे, त्या सॉइल क्वालिटीवरती कशा स्वरूपाचे इम्पॅक्ट होतोय, हे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये आपल्याला नमूद करायचे आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल हवामान बदलामुळं, फॉर एक्झाम्पल आपण समजा वॉटर जास्त, पाण्याचं प्रमाण जास्त दिलं जमिनीला, जमीन खारफुटी होणे किंवा जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मीठ फुटणे अशा स्वरूपाचे आहेत. जमिनीची धूप होते, समजा पर्जन्यमान कमी जास्त झालं तर हवामान बदलामुळे काय होतं, तर जमिनीची धूप सुद्धा होऊ शकते, त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. असे काही घटक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता. बघू, त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटवरती आपण ओहापोह करणार आहोत. बघा, जसं की हवामान बदलण्याचा पॅटर्न बदलतोय, हवामान बदलाचा सुद्धा पॅटर्न बदलतोय, हे लक्षात ठेवणं आहे. जसं की पिकांची असुरक्षितता असेल आणि कीटक असतील, ओके. या हवामान बदलामुळे कीटक, आणि हे कीटक ही घटक असे आहेत, इन्सेक्ट्स आपण त्यांना म्हणतो, हे असे आहेत की हे आपल्यापेक्षा त्यांचं काय म्हणतात, समन्वय क्रिया त्यांच्यामध्ये जास्त आहेत. पर्यावरणाशी मिळतं जुळतं घेण्याची कॅपॅसिटी त्यांची आपल्यापेक्षा जास्त असते. बघा, लक्षात ठेवा. नंतर येतं हवामान बदलामध्ये, म्हणजे जे आपण ग्रोईंग सीझन्स असतात, जसं आपण रब्बी हंगाम पीक म्हणतो, पिकांचे हंगाम आहेत ना, रब्बी आहे, अशा प्रकारचे हे हंगामात सुद्धा बदल होत आहेत. हा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. सोबत अजून कोणते निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत, तर जैवविविधतेला, बायोडायव्हर्सिटीला काय होतं, ते लॉस होतं किंवा त्याच्यामध्ये नुकसान आहे त्याचं. सोबतच अन्नधान्याच्या किमती वाढतात. आता हे मुद्दे कसे असणार ते 1 बाय 1 करून डिस्कस करूया. बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपण पाहतोय हवामान बदल आणि त्याचे इम्पॅक्ट पाहतोय कशावरती, ट्रॉपिकल देश, जे उष्णकटिबंधीय देश आहेत, त्या उष्णकटिबंधीय देश म्हणजे काय, तर विषुववृत्तापासून बाबा कर्कवृत्तापर्यंत उत्तर ध्रुवात आणि दक्षिण ध्रुवात काय रे, मकर वृत्तापर्यंतचा सगळा जो पट्टा आहे, बहुसंख्य राष्ट्र त्याच्यामध्ये येतात. लक्षात ठेवा, बहुसंख्य राष्ट्र त्याच्यामध्ये येतात. आता बघा, याच्यामधले पहिलाच आपला मुद्दा होता तापमान बदलाचा, बरं का, चेंज इन टेम्परेचर. या तापमान वाढीमुळे इम्पॅक्ट काय होतोय, तर पिकांवर उष्णतेचा ताण देतो, ज्यामुळे ऑटोमॅटिकली काय होते, उत्पादकता कमी होते. आपल्याला अन्न सुरक्षिततेवरती कटाक्ष टाकायचा, डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे टेम्परेचर किती झालं त्याचा अन्न सुरक्षेवरती काय होतं, इम्पॅक्ट काय होतोय, ऑटोमॅटिकली उत्पादकता कमी होते. याला हायलाइट करा आणि ऑटोमॅटिकली अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे. चलो, मुद्दा जास्त त्याच्यामध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल बघा, मार्च 2022च्या मध्यापासून सुरू झालेली ही तापमान वाढीची जी पातळी आहे, एवढी वाढते की त्यामुळे भारतातील बघा गहू पिकावरती लक्षणीय परिणाम झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळते. यासाठी लोकराज्य सारखं जे कृषीशी निगडीत असतील अशा स्वरूपाची मॅगझिन्स तुम्हाला रीड करणं अनिवार्य आहे. बघा, पुढे ते पर्जन्यमान, ज्याला आपण अल्टरेशन ऑफ प्रेसिपिटेशन पॅटर्न म्हणतो, बरं का. पर्जन्याचा पॅटर्न जो आहे, तो पॅटर्नच्या बदलाचा इफेक्ट काय होतोय की दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टी असेल, अशा प्रकारच्या गोष्टींना फेस करावं लागतं शेतकऱ्यांना. आणि त्याचा ऑटोमॅटिकली इम्पॅक्ट काय होतो, ऑटोमॅटिकली इम्पॅक्ट पिकांच्या उत्पादनाशी निगडीत आहे, ऑटोमॅटिक अन्न सुरक्षिततेशी निगडीत आहे मुद्दा, बरं आहे का. त्यामुळे काय होते, पीक त्याचं उत्पन्न काढण्यात शेतकरी अपयशी होतो. ऑटोमॅटिकली काय आहे, पाण्यात, त्यामुळे काय होतं, आवर्षण असेल, पाण्याची कमतरता, अति पाणी झालं त्यामुळे पण प्रॉब्लेम, पिकाचं उत्पन्न कमी, त्यामुळे अन्नाची कमतरता. हा एक मुद्दा महत्वाचा.
अंदाज वर्तवण्यास असा आलाय की बाबा बघा, प्रत्येक 1 अंश वाढीमुळे हे जे उष्णकटिबंधीय देश आहेत या प्रदेशांमध्ये 10% जास्त पाऊस पडेल. जर 1 अंश जरी टेम्परेचर वाढलं तर काय होईल की 10% पाऊस जास्त पडेल. याला आपण कशा प्रकारची कंडिशन म्हणतो? अतिवृष्टी म्हणतो. अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस. मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, पीक उत्पादनामध्ये नुकसान होतं किंवा पीक उत्पादन डिरेक्टली आपण उत्पन्नच घेऊ शकत नाही, एवढं नुकसान त्याच्यामध्ये होतं. पुढे आता मातीच्या गुणवत्तेवर इफेक्ट ऑन सॉइल क्वालिटी. बघा, जे तापमान असेल, टेम्परेचर आणि हे जे प्रिसिपिटेशन किंवा ज्याला आपण पाऊस म्हणू, पर्जन्य म्हणू, याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इम्पॅक्ट कशावर होतोय? या सॉइलच्या गुणवत्तेवरती होतोय. बरं का? सॉइल म्हणजे जमिनीच्या गुणवत्तेवर, तिच्या उपजाऊपणावरती इम्पॅक्ट होतोय आणि ऑटोमॅटिकली काय होते? कृषीची म्हणजे शेतीतील उत्पादन कमी होतंय आणि अन्न सुरक्षेशी निगडीत धोके निर्माण व्हायला सुरुवात होते. हा मुद्दा आहे. कारण की जसजसं पुढे जाईल तसतशी काय होतं रे, जगाची लोकसंख्या तर कमी होत नाहीये, लोकसंख्या तर वाढतीये, पण हे कृषीचं उत्पन्न त्यासोबत वाढलं पाहिजे. परंतु या हवामान बदलामुळे काय होतंय, या जमिनीची सुपीकताच कमी झाली, त्यामुळे उत्पन्न कमी व्हायला लागले. लक्षात ठेवा, हा मुद्दा याच्यातला एक्झॅक्ट मांडण्यासारखा आहे. आणि जर हे हवामानाचे पॅटर्न जे बदलत आहेत उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये, त्याचा इम्पॅक्ट असा आहे की ते पिकांवरती त्याचा इम्पॅक्ट गंभीर होतोय. उत्पादकता कमी होतीये पिकांची, हे लक्षात घ्यावं. कोणत्या हंगामामध्ये कोणतं पीक घ्यायचं पूर्वीचे लोक ठरवायचे. जसं की हिवाळ्याचा हंगाम आहे, म्हणजे कसं पावसाळा झाल्यानंतर जो हिवाळा येतो त्यावेळेस आपण हरभऱ्यासारखं पीक घ्यायचो, लक्षात येते का, गव्हासारखं पीक घ्यायचो. परंतु आता हंगाम किंवा हे जे हवामान बदलतंय त्याचा पॅटर्न जो बदलतोय त्याच्यामुळे काय होतं, हे जे पीक आहेत हे पिकांचं उत्पन्न घेताना शेतकऱ्यांना अडथळे येतात आणि ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट कशा होतोय? अन्न सुरक्षिततेवरती इम्पॅक्ट होतोय. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा. फॉर एक्झाम्पल बघा, 25 नोव्हेंबर 2021 भारतात आलेलं चक्रीवादळ, भूस्खलन सारखे प्रकार असतील, अचानक आलेला पूर असेल आणि नियमित येणारे अचानक येणारा पूर असेल किंवा नियमित येणारे पूर असतील. फॉर एक्झाम्पल की जसं जिथं नदी किनाऱ्याचा भाग असतो अशा ठिकाणी जास्त वृष्टी झाली, जास्त पाऊस झाला की महापूर येतो. बरं का? ऑटोमॅटिकली तिथली त्या नदीच्या काठावरची असणारी शेती सगळी पाण्याखाली जाते आणि पिकांचं नुकसान होतं. लक्षात येतं, बरं का? याच्यामुळे बघा, एकूण 5.4 दशलक्ष हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहिताना असा एखादा कंटेंट लक्षात येत असेल तर तो डिरेक्टली उत्तरामध्ये उदाहरण दाखल लिहून ठेवा. ऑटोमॅटिकली तुमचं आन्सर जास्त इम्प्रेसिव्ह असणार आहे. मुद्दा क्लिअर असेल? चलो, प्रत्येक ह्याच्यावर आता पिकांची असुरक्षितता किंवा कीटक यांच्याबद्दल जर पाहायला गेलं तर याच्यात उदाहरण सुरुवातीला जिथं आपण देऊन लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल काय, जानेवारी 2020 बघा, जानेवारी 2020च्या सुरुवातीपासून वाळवंटातील बघा हे जे टोळ आहेत यांची मोठी घटना बघा, इथिओपियामधील बघा किती 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे टोळ हे जे कीटक आहेत यांनी काय केलं होतं, हमला केला होता. त्यामुळे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं होतं. म्हणजे लक्षात आहे का, हे जे कीटक आहेत आणि या कीटकांमुळे होणारी पिकांची असुरक्षितता हा मुद्दा आहे. बरं का? कारण की या हवामान बदलामुळे काय होतं, पिकांना त्रास देणारी, पिकांची नासाडी करणारे जे हे कीटक आहेत या कीटकांना पोषक वातावरण निर्माण होतं. ऑटोमॅटिकली त्यांची काय होतं, संख्या इन्क्रीज होते आणि त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट शेतीवरती होतो, कृषीच्या उत्पन्नावरती होतो. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. आता सगळेच कंटेंट आपण डिटेल्समध्ये इथे चर्चा करणार नाही. आपला आन्सर कशा स्वरूपाचं असलं पाहिजे या स्वरूपामध्ये आपण किंवा या वेळी आपण डिस्कस करतो. मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, हंगामात होणारे बदल जे आताच मी तुम्हाला बघितलं, कोणत्या हे जे ऋतुचक्र चेंज होतंय, हंगाम बदलतात, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं, आपलं शेतीचं किंवा अन्न सुरक्षिततेवरती परिणाम येतो किंवा अन्न म्हणजे उत्पादन धोक्यात येते. कशामध्ये? कुठं? तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये. हे लक्षात ठेवा, उत्तरामध्ये दिलेलंच आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे हे जे पारंपरिक वाढता जो हंगाम आहे, वाढता हंगाम इन द सेन्स जिथं आपण पीक घेतो, ओके, त्यामध्ये व्यत्यय येतोय आणि पिकांची लागवड करणे, कापणी करणे याचं टाइम जी असते, वेळ असते, ती पुढे मागे होते आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो? त्याचा इम्पॅक्ट होतोय उत्पन्नावरती. फॉर एक्झाम्पल, जर जे ग्रामीण भागातील मुलं असतील त्यांच्या लक्षात येईल बघा, आपल्या शेतामध्ये समजा जे पश्चिम महाराष्ट्रातील मुलं असतील, आता मी पश्चिम महाराष्ट्राला बिलॉंग करतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगाप आणि मागाप म्हणजे मृग नक्षत्र निघाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस पर्जन्याचं एंट्री होते, बरं आहे का, लक्षात येते का, मान्सूनचं आगमन झालं जेव्हा असं म्हटलं जातं की त्यावेळेस जर तुम्ही लागण केली एखाद्या पिकाची तर त्यावेळेस तुमचं उत्पन्न जास्त येतं. आणि मागाप म्हणजे काही कालावधीने वाट बघून पुन्हा करायची. मुद्दा घ्या, काही महिना 1-1.5 महिन्यानंतर जर तुम्ही लागण करत असाल तर ऑटोमॅटिकली मागाप पिकाचं उत्पन्न कमी येतं, अशी धारणा असायची. परंतु आता आगाप करा किंवा मागाप करा म्हणजे योग्य वेळी मान्सून आल्या जरी तुम्ही लागण केली तरी पण हे जे हवामान बदलामुळे हंगामाचा पॅटर्न जो चेंज झालाय
त्यामुळे सुरुवातीला करणाऱ्यांचं पण नुकसान होतंय, कारण की ठराविक कालावधीमध्ये पहिले काही दिवस पाऊस पडतो आणि पुन्हा कम्प्लीट 10 ते 25 दिवस पाऊस पडतच नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं, पिकाला पाण्याची कमतरता येते. मुद्दा लक्षात घ्या. आणि काही कालावधीनंतर उशिरा करणारे, 1-1.5 महिन्यानंतर उशिरा लागण करणारे शेतकऱ्यांना पण धोका काय असतो, की पाऊस थांबेलच आणि पेरणी करण्याला चान्स देईलच, या घटकांवरती अवलंबून असतं या हंगामातील लागण करणं. हा मुद्दा मी समजण्यासाठी सांगतोय. बघा, तेच तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थितरित्या मांडायचं आहे. आणि याचा इम्पॅक्ट काय होतो, अशा स्वरूपामध्ये हे जे हंगामात जे बदल होत आहेत हवामान बदलामुळे, त्यामुळे काय होतं, पीक कधी घ्यायचं, उत्पन्न कधी घ्यायचं, त्याची लागण कधी करायची, त्याची काढणी कधी करायची, ह्यामध्ये संभ्रम अवस्था शेतकऱ्यांमध्ये होते आणि ऑटोमॅटिकली तिथं नुकसान होतं शेतकऱ्यांचं. हा मुद्दा आहे. आणि जैवविविधतेला नुकसान म्हणजे ऑटोमॅटिकलीच आहे. फॉर एक्झाम्पल, हे जे हवामान बदल आहे, क्लायमेट चेंज आहे, याचा इम्पॅक्ट जैवविविधतेवर होतोच. कारण की टेम्परेचर राईज झाल्यानंतर ऑटोमॅटिकली काही जीव सजीव असे आहेत की जास्त टेम्परेचरला ते सस्टेन राहू शकत नाहीत. हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये अनिवार्य आहे. बघा, जंगली खाद्यपदार्थांची उपलब्धता असेल, जसं म्हणजे की हे जे उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत, या प्रदेशातील जे जीवसमुदाय आहेत त्यांच्या उदरनिर्वाह असेल किंवा त्यांना उत्पन्नासाठी लागणारी साधन संपत्ती जी आहे, या साधन संपत्तीवरती काय म्हणतात, हवामान बदलाचा किंवा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट होतो. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे अन्न सुरक्षिततेला धोका वाढतो. हा मुद्दा तुम्ही डिरेक्टली लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, इथं उदाहरण काय घेतलंय, जसं की हे जो हवामान बदल आहे, या हवामान बदलामुळं मधमाशांमुळे काय होतं, नुकसान कोणाचं होतं, फळे असतील, भाज्या असतील, नट्स असतील, तेलबिया असतील, या ऑइल सीड्स असतील, यांचं काय होतं रे, यांचं नुकसान किंवा नासाडी होते. त्यामुळे काय होतंय बघा, त्याच्यामुळे अन्न असुरक्षितता निर्माण होते. हा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. उदाहरण दाखल जर तुम्ही लिहिणार, जसं की हे जे मधमाशांच्या नुकसानीमुळे काय होतं, फळभाज्या, तेलबिया यासह अन्न पिकांची कमतरता निर्माण होते. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिले निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहतोय. बघा, या उत्तरामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहतोय. अजून कोणता असणार आहे, अन्नधान्याच्या किमती वाढतात. ऑटोमॅटिकली आहे, प्रोडक्शन कमी होतंय, परंतु मागणी वाढतीयच, कारण की लोकसंख्या एवढी जास्त आहे की प्रत्येकाला ती पोहोचलं पाहिजे. ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्या घटकांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल, ऑटोमॅटिकली त्यांची काय होणार आहे, किंमत वाढणार आहे. मग त्याच्यावरती सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कोणाचा असतो, या क्लायमेट चेंजचा असतो. हे डिरेक्टली तुम्ही तुमच्या भाषेत मांडा, उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. फॉर एक्झाम्पल, इथं दिले बघा, इथं दिले आग्नेय आशियातील अर्थव्यवस्थांमध्ये बघा, अन्न उत्पादनांमध्ये अंदाजित खर्च अंदाजे किती, 0.5 ते 0.5% वाढ करण्यासाठी, म्हणजे काय रे, उत्पादन खर्चात वाढ करण्यासाठी मागील काही वर्षाच्या तुलनेत, म्हणजे पाठीमागच्या वर्षांच्या तुलनेत कितीची तापमान वाढ दिसून येते, 1%. म्हणजे तुम्हाला उत्पन्न एवढं वाढवायचं आहे, अंदाजित उत्पादन खर्च एवढं वाढवायचं, त्यासाठी तुम्हाला एक टेम्परेचर इन्क्रीज केलं होतं ऑटोमॅटिक. हे क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे काय, हे जे देश आहेत आग्नेय आशियातील, यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये अन्न उत्पादन या खर्चात अंदाजे कितीनं वाढ झाली आहे, 0.5 ते 0.8. कशामुळं, तर या एक टेम्परेचर वाढ दिसून आल्यामुळे. हा मुद्दा महत्वाचा आहे. सोबत अजून काय आहेत की थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, या अतिउष्णतेच्या घटनांमुळे तिथं झालेल्या काय होतं रे, अंदाजित 5 ते 6% काय झाले रे, घटनांमुळे किमती वाढलेल्या आहेत. कशाच्या, या अन्नधान्याच्या. हा मुद्दा महत्वाचा आहे. हे सगळे काय झाले, निगेटिव्ह इम्पॅक्ट झाले. आपल्या उत्तराचे हे काय झाले, निगेटिव्ह इम्पॅक्ट. आता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय असतील हवामान बदलाचे, तर आहे शेत जमिनीचा विस्तार. आता या हवामान बदलामुळे बघा, जसं की पूर्वीच्या म्हणजे उपयुक्त नसणाऱ्या जमिनी असतील या उष्णकटिबंधीय प्रदेशातील, या जमिनी ओलिताखाली आलेत किंवा लागवडीखाली आलेत, त्यामुळे उत्पादन वाढलंय. उदाहरणार्थ थंड किंवा उंच प्रदेशातील भात शेती असेल, हे त्याचं उदाहरण आहे, बरं आहे का. त्याच्यानंतर बघा, विस्तारित वाढीचे, म्हणजे हे जो वाढीचा हंगाम आहे तो हंगाम वाढतोय. जसं की बघा, हे जे उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत, त्या प्रदेशामध्ये हिवाळा उबदार स्वरूपात झालाय, की ज्याच्यामुळे काय होतं, पिकांची वाढ होण्यासाठी कालावधी वाढतोय. त्यामुळे ऑटोमॅटिक काय होतंय, टोमॅटो सारखे पीक आहेत, या पिकांना त्याचा फायदा होतोय. मुद्दा लक्षात घ्या, हे जे सीड ग्रोईंगचा जो हंगाम आहे, ओके, ज्याला इथं दिले बघा एक्सटेंडेड ग्रोईंग सीझन्स, याच्यामध्ये जे उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत, उबदार हिवाळा पिकांच्या वाढीचा कालावधी वाढवतो. त्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली टोमॅटो सारखी पिकं काय होतात, जास्त उत्पादन देऊन जातात. मुद्दा लक्षात येतोय का. फॉर एक्झाम्पल, आता पुढे अजून काय लिहू शकतो, वाढलेली पिकांची विविधता. हे हवामान बदलामध्ये काही महत्वाचे घटक असे झालेत की टेम्परेचर राईज असेल, त्यामुळे बघा, फॉर एक्झाम्पल, जसं की दुष्काळ सहिष्णू ज्वारी, फॉर एक्झाम्पल ड्रॉट टॉलरंट सॉर्गम, म्हणजे दुष्काळ जरी पडला तरी ज्वारीसारखे काही पिकं आहेत की ती पिकं उत्पादन तुम्हाला देतात. कमी जरी पाणी तुम्हाला अवेलेबल असेल
तरी सुद्धा तुमचं उत्पन्न जास्त देऊ शकतात. हे त्याचं उदाहरण आहे. याला तुम्ही हायलाइट करू शकताय. याला तुम्ही हायलाइट करायचं आहे. ड्रॉट टॉलरंट सॉर्गम. ओके, या जो पर्यायी समावेश असलेलं पीक आहे की जे वैविध्य आणू शकतं, हा घटक महत्वाचा आहे. सोबत पशुधन उत्पादनात वाढ होऊ शकते, याच्यावरती पण तुम्ही उहापोह करू शकताय. आणि फायनली बघा, आणि फायनली तुम्ही तुमच्या कन्क्लुजनवर येऊ शकताय. म्हणजे काय, हे जे हवामान बदल आहे, या हवामान बदलामुळं उष्णकटिबंधीय देश असतील किंवा ट्रॉपिकल कंट्रीज असतील, या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये एक महत्वाचा अन्न सुरक्षतेचा धोका निर्माण झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही त्याच्या लिहायचा आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या नवनिर्मितीसाठी त्याच्या काही संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत, याच्यावरती पण तुम्ही लिहू शकता. शाश्वत विकासाचा पण तुम्ही मुद्दा याच्यामध्ये लिहू शकता, जेणेकरून अशा स्वरूपामध्येही नैसर्गिक संसाधनांचा वापर करा की जेणेकरून म्हणजे हे जे हवामान बदल आहे, क्लायमेट चेंज आहे, तो क्लायमेट चेंज होणार नाही. हे टेम्परेचर राईज जे होतंय दर 10 वर्षांनी 0.08 अंश सेल्सिअस, ते कशा स्वरूपामध्ये तो रेट कमी आला पाहिजे, याचा सुद्धा प्रत्येक देशाने त्याचा अभ्यास करण्यासाठी स्कोप त्यांना अवेलेबल आहे. हे तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहून तुमचं उत्तर एंड करू शकता. एकंदरीत काय होतंय, हा एकंदरीत हवामान बदलाशी निगडीत असणारा प्रश्न आणि त्याचे उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल ज्या कंट्रीज आहेत त्यांच्या अन्न सुरक्षतेवरती कसा हा क्लायमेट चेंज इम्पॅक्ट करतो, इन्फ्लुएन्स करतो, कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हे आपण अभ्यासले. बघा, प्रश्न आणि उत्तर हे तुम्हाला कसं वाटले मला नक्की आवर्जून कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.